महाशिवरात्रीच्या दिवशी घरातल्या घरात भगवान शिवशंकरांची पूजा कशी करावी हेच या व्हिडिओत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पूजा विधी सुरू करण्याआधी पूजेचा मुहूर्त जाणून घ्या। लक्षात घ्या, भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीची जी पूजा असते ना, ती 4 प्रहरात केली जाते। त्याला यामपूजा म्हणतात, म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री। आता ज्यांना 4 वेळेला पूजा करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळच्या वेळेला एकदा केली तरी सुद्धा चालेल। ज्यांना शक्य आहे त्यांनी निशित कालामध्ये पूजा जरूर करावी। यंदा 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि निशित काल असणार आहे रात्री 12:28 ते 1:18 या काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा, नामस्मरण, स्तोत्रपठण जे काही करणं शक्य असेल ते अवश्य करावं। चला आता वळूया मुख्य भागाकडे, अर्थात महाशिवरात्रीच्या पूजेकडे। नमस्कार मंडळी, मी कविता कुलकर्णी आणि आज मी घेऊन आले आहे महाशिवरात्रीच्या पूजेचा संपूर्ण व्हिडिओ। यामध्ये महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया साहित्यापासून। इथे समोर तुम्हाला दिसत असेल एक ट्रे। या ट्रेमध्ये मी महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य घेतलं आहे। आता एक सूचना इथे सांगावीशी वाटते की प्रत्येक गावानुसार, प्रत्येक शहरानुसार आणि प्रत्येक घरानुसार पद्धती वेगवेगळ्या असतात। पूजेमध्ये काही गोष्टी समाविष्ट केल्या जातात, काही गोष्टी केल्या जात नाही। गावची आणि घराची प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते, त्याप्रमाणे तुम्ही बदल करून घ्यायचा आहे। एक सर्वसाधारण पद्धत दाखवण्याचा इथे आम्ही प्रयत्न करणार आहोत। साहित्यामध्ये इथे घेतलं आहे पंचामृत, त्याचबरोबर कापसाची वस्त्रमाळ घेतलेली दिसते आहे। महादेवांची पूजा असल्यामुळे अर्थातच भस्म आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे महादेवांची ही छोटीशी पिंड मी घेतली आहे। तुमच्या देवघरामध्ये महादेवांची अशी छोटीशी पिंड असेल तर ती घ्यायची आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे, तुपाची निरांजन आहे, कापूर घेतलेला आहे, त्याचबरोबर शुद्ध पाणी घेतलंय आणि याबरोबरच गंगाजलही घेतलेलं आहे। ते मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण महादेवांना गंगाजलाने अभिषेक करायचा असतो। त्याचबरोबर तुम्हाला इथं दिसत असतील हे पांढरे तांदूळ घेतलेले आहेत। पांढरे तांदूळ जे आहेत ते महादेवांसाठी घेतात। पांढरे तांदूळच महादेवांना अर्पण केले जातात। इथे महादेवांचा फोटो माता पार्वतीसोबत आणि गणपती बाप्पासोबत आहे। जरी तुमच्याकडे फोटो नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही महादेवांची पिंड सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करू शकता आणि तुमच्या देवघरात जर अन्नपूर्णा माता असेल तर तिची सुद्धा पूजा करू शकता, कारण माता अन्नपूर्णा ही सुद्धा माता पार्वतीचंच रूप आहे। त्याचबरोबर माता पार्वतीला अर्पण करण्यासाठी घेतलेले आहेत सौभाग्य अलंकार। या प्रकारे सौभाग्य अलंकार तुम्हाला बाजारात विकतही मिळतील। त्याचबरोबर इथे तुम्हाला दिसत असेल चंदन। चंदन सुद्धा महादेवांना लावतात, त्यामुळे चंदनही घेतलेलं आहे। महादेवांना हळदी कुंकू वाहत नाहीत, तर महादेवांना भस्म आणि चंदनाचा लेप लावतात। त्याचबरोबर 5 प्रकारची फळं नैवेद्यासाठी घेतलेली आहेत। तुम्हाला जी फळं मिळतील ती तुम्ही घ्यायची आहेत। या प्रकारे साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत महादेवांच्या महाशिवरात्रीच्या पूजेला। मित्रांनो, मी काय काय तयारी केली आहे ती तयारी तुम्हाला एकदा दाखवते। इथे एक चौरंग मांडलाय, त्या चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून घेतले आहे। त्याचबरोबर समई प्रज्वलित करून घेतलेली आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे। ही प्राथमिक तयारी मी केली आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। मंडळी, कुठल्याही पूजेला गणेश पूजेने सुरुवात केली जाते, म्हणूनच आपण ही सुपारी गणपती म्हणून पूजणार आहोत। त्यासाठी या सुपारीला सगळ्यात आधी आपण अभिषेक घालणार आहोत। अभिषेक घालताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असा मंत्राचा जप करणार आहोत। त्याचबरोबर पंचामृताने देखील अभिषेक घालणार आहोत। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः। पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः। या प्रकारे गणपती बाप्पाला अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पाची विड्याच्या पानांवर स्थापना करणार आहोत। ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः। आता गणपती बाप्पाची इथे विड्याच्या पानांवर स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करणार आहोत। त्याचबरोबर एक लाल फुलही वाहणार आहोत। आता महादेवांच्या पिंडीला अभिषेक घालणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्यामध्ये गंगाजल टाकून घेतलेलं आहे।
ओम नमः शिवाय. पंचामृताने महादेवांना अभिषेक घातला असता सर्व शारीरिक आधी-व्याधी दूर होतात, तसंच आर्थिक चिंताही मिटतात. ओम नमः शिवाय. म्हणून महादेवांना पंचामृताने अभिषेक घालण्याचं महत्त्व आहे. पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालताना महादेवांची पिंड कशी ठेवावी हा एक प्रश्न असतो. तर महादेवांची पिंड ठेवताना जिथून अभिषेकाचं पाणी खाली पडतं ती बाजू उत्तरेला यायला हवी. अशा पद्धतीने महादेवांची पिंड तुम्ही ठेवू शकता. महादेवांच्या पिंडीला अभिषेक घातल्यानंतर या प्रकारे स्वच्छ तामण घ्यायचं आहे आणि त्यावर महादेवांची पिंड स्थापित करायची आहे. आता महादेवांची पिंड जी आपण इथे स्थापित केली आहे त्या महादेवांच्या पिंडीची पूजा आपण करणार आहोत. मी मगाशी म्हटलं तसं महादेवांना हळदी कुंकू वाहत नाही, तर त्यांना चंदन लावलं जातं, त्याचबरोबर भस्म देखील लावलं जातं. आपण इथे चंदन लावून घेणार आहोत. त्याचबरोबर भस्म देखील महादेवांच्या पिंडीला आपण लावणार आहोत. महादेवांना पांढरं फूल अर्पण करणार आहोत. मंडळी लक्षात घ्या, महादेवांना पांढरी फुलं वाहायची असतात. तुम्हाला बेलफळ सुद्धा मिळेल जेव्हा महाशिवरात्र असेल तेव्हा. आता मी ही पूजा खूप आधी शूट करते आहे, त्यामुळे काही गोष्टी मला या पूजेमध्ये मिळाल्या नाहीत, पण तुम्हाला बेलफळ, धोत्र्याची फुलं हे सगळं महाशिवरात्रीच्या काळात मिळेल. ते सगळं महादेवांना अर्पण करायचं आहे. आता आपण महादेवांना बेल अर्पण करणार आहोत, पण बेल अर्पण करताना बेलाचं हे जे शेवटचं टोक आहे ते काढून टाकायचं आहे आणि मग बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे. महादेवांना बेलपत्र अर्पण केलंय, पांढरं फूल अर्पण केलंय, त्याचबरोबर पांढऱ्या अक्षताही आपण महादेवांना ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करणार आहोत. लक्षात घ्या, तुम्ही 108 बेलपत्र वाहू शकता, 11 बेलपत्र वाहू शकता किंवा 21 बेलपत्रही वाहू शकता. जेवढी बेलपत्र तुम्हाला उपलब्ध होतील तशी बेलपत्र तुम्ही वाहू शकता. इथे मी एकच बेलपत्र वाहिलेलं आहे, कारण की पूर्ण बेलपत्र वाहिले तर तुम्हाला महादेवांची पिंड दिसणार नाही. पण तुमची जशी इच्छा असेल तशी बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर आपण आता महादेवांच्या फोटोचे देखील पूजन करणार आहोत. महादेवांना चंदन, गणपती बाप्पाला देखील चंदन आणि माता पार्वतीलाही चंदन लावून घेणार आहोत. माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करणार आहोत. माता पार्वतीला लाल फूल, त्याचबरोबर महादेवांच्या पिंडीला आपण पांढरी वस्त्रमाळ अर्पण करणार आहोत. या प्रकारे महादेवांच्या फोटोचे सुद्धा पूजन करणार आहोत. त्यानंतर आता आपण धूप, दीप आणि नैवेद्याकडे वळणार आहोत. पण त्याआधी आपण माता पार्वतीसाठी जे सौभाग्य अलंकार घेतले होते ते माता पार्वतीला अर्पण करणार आहोत. नैवेद्य दाखवण्यासाठी इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहोत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला आणि पंचामृत तसंच 5 फळांचा नैवेद्य महादेवांना. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. या प्रकारे 3 वेळा पाणी फिरवून शेवटी पाणी डोळ्याला लावणार आहोत. आता आपण आरतीची तयारी करणार आहोत. पूजा करून झालेली आहे, नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आरतीसाठी आपण इथे तुपाची निरांजन घेतलेली आहे आणि कापूर सुद्धा घेतलेला आहे. आरती करताना आधी गणपतीची आरती म्हणायची आणि त्यानंतर आई जगदंबेची अर्थात दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणायची आणि मग महादेवांची आरती म्हणायची. त्यानंतर कापुराने सुद्धा ओवाळायचं आहे. या पद्धतीने आरती झाल्यानंतर तुम्हाला महादेवांची जी स्तोत्र येत असतील ती स्तोत्र म्हणायची आहेत. जे मंत्र तुम्हाला येत असतील त्या मंत्रांचा जपही करायचा आहे. मंडळी, या पूजेमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या असायला हव्यात.
जसं की बेलफळ किंवा धोत्र्याची फुलं. पण हे सगळं मी मघाशी म्हटलं तसं हा व्हिडिओ खूप आधी शूट केल्यामुळे मला मिळालेलं नाही आहे. पण महाशिवरात्रीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतील, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा समावेशसुद्धा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये नक्की करा. त्याचबरोबर साधी सरळ पूजा दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं आम्ही केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भगवान शिवशंकरांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका. जय भोलेनाथ.